नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉनशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर साकेत सायनकरजी, जे खरं तर या क्षेत्रामध्ये नुकतेच पदार्पण केले असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरी जनरेशनचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांचा प्रवास कसा चालू आहे, सगळ्यात महत्वाचं त्यांनी कन्स्ट्रक्शन म्हणजे बी सिव्हिल केल्यानंतर MBA केलेलं आहे, त्यामुळे मॅनेजमेंटच्या अँगलनं आणि सगळ्यात महत्वाचं ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यामुळे त्याही अनुषंगानं मॅनेजमेंट आणि सिव्हिल या दोन्ही विषयांवर त्यांचा अभ्यास कसा चालू आहे आणि आता काम कसं चालू आहे या दोन्ही याच्यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातच अर्थात असंच आहे की KG to PG तुमचा कसा प्रवास होता ते, आणि वडील या क्षेत्रात होते, तर त्यामुळे तुमच्यावर फोर्स होता की या क्षेत्रात यायला पाहिजे का तुमची आवड होती का, तो प्रवास कसा होता? नाही, म्हणजे आपण जेव्हा KG to PG म्हणतो तेव्हा अगदी लोकांच्या मनात अडचण असते की 10वी नंतर करायचं काय. बरोबर. पण मी 8वी पासूनच इतकं स्ट्रेट फॉरवर्ड ठरवलं की जसा प्रवास आहे 10वी नंतर डिप्लोमा, मग डिग्री आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन. बरोबर. मग मी त्याच पाथला फॉलो केलं. 10वी नंतर मी डिप्लोमा केलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर मी बीटेक आणि MBA केलं NMIMS मुंबई मधून. सिव्हिल मध्ये बीटेक केलं आणि ऑपरेशन्स अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधून मी MBA केलं. बरोबर. आणि मग असा प्रवास, त्यामुळे असं काही बर्डन नव्हतं की इकडे नाही, असं काही बर्डन नव्हतंच की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. ऍक्च्युली त्यांनी लहानपणापासून हेच सांगितलं की तुला जे हवंय, तुला जे आवडेल ते कर. पण मी लहानपणापासून कॉलम, बीम्स आणि स्लॅब पाहिलं होतं, त्याच्यामुळे आपोआप त्याच्यात आवड निर्माण झाली. बरोबर. आणि मग मी तेच पाथ निवडला. बरोबर. मग आता त्यातला महत्वाचा प्रश्न आहे, जेव्हा वडिलांबरोबरच पहिल्यांदा काम करण्याची वेळ येते तेव्हा एक आपल्या लहानपणापासून थोडी भीती असते, वडील या कॅटेगरीची, आणि आता ते व्यवसायात सुद्धा तेच आहेत, तर मग त्यांची भीती वाटते सुरुवातीला काम करताना काही चुका वगैरे होतील का त्यांची मदत होते? नाही, भीती हा पार्ट नाहीये. ऍक्च्युली कसं आहे की त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या हेल्पने आपण काम करत असतो. बरोबर. काही छोटी मोठी गोष्ट असली की मी त्यांना विचारल्याशिवाय करत नाही. आणि त्याचा खूप जास्त फायदा होतो की जेव्हा मी आता एक माझी इंडिव्हिज्युअल साईट करतो आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाने सगळं होतंय, तर त्यांची 100% म्हणण्यापेक्षा 200% हेल्प होते आणि त्यांचं गायडन्स इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेल की जेव्हा आपण यंग स्टार्ट करतोय एखाद्या बिझनेसमध्ये तेव्हा. क्या बात आहे. माझा तुम्ही फार महत्वाचा शब्द वापरलात, मी इंडिव्हिज्युअल एक साईट करतोय, त्यामुळे मग जो इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट करताय तर त्याची आठवण कशी आहे? मग तो करताना जसं पहिलाच एक प्रश्न येतो तो म्हणजे लेबरचा, तर तिथपासून आपण सुरुवात करूया. मग तेव्हा कसं तुम्ही सगळं हँडल केलं, टॅकल केलं? आता एक रिसेंटली आम्ही माझी पहिली साईट रिडेव्हलपमेंटची मी स्टार्ट केली आहे. ओके. तर तिथे म्हणजे त्या लोकांना कन्व्हिन्स करण्यापासून ते त्यांना बिल्डिंग खाली करण्यापासून एकदम थोडी जर्नी वेगळी होती. प्लस आता साईट चालू झाली आहे. लेबरचं जसं बोलले सगळीकडेच मॅनेजमेंट हा एक इश्यू आहे, पण त्यात मी आधी बघितलंय की आमच्या साईटवर पप्पा त्यांच्याशी कसे बोलायचे, कॉन्ट्रॅक्टरची जी काय जबाबदारी आहे विथ रिस्पेक्ट टू लेबर, मी त्याच अनुषंगाने त्यांची हे बघितली की कसं कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं असतं लेबर मॅनेजमेंटसाठी, प्लस आपण कसं कॉन्ट्रॅक्टरला हँडल करायचं, त्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं, हे सगळं मी शिकलोय. बरोबर. बरं. मग त्याच्यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आता जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटची त्या अनुषंगाने साईट करतात तर त्या कस्टमरशी डील करणं एक वेगळं हे असतं, आणि अर्थातच पुढचा एक मुद्दा येतो ते म्हणजे त्यांच्या जुन्या घराची एक अटॅचमेंट असते, त्यामुळे मग क्वालिटी पण त्यांची सांभाळायची, बजेट पण सांभाळायचे, त्यांना स्क्वेअर फूट पण वाढवून द्यायचे. मग या सगळ्याचं तुम्ही कसं मॅनेजमेंट केलं? आता आपण जेव्हा त्यांच्या क्वालिटी बद्दल बोलतो की जसं आमचं पहिल्यापासून मोठं राहिलंय की क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, तर मी एक त्यांना आश्वासन दिलं की क्वालिटीमध्ये आपण कुठलाही कॉम्प्रोमाइज करणार नाही. याच्यासाठी आपण त्यांना आपल्या जुन्या साईट्स व्हिजिट करायला सांगितलं विथ रिस्पेक्ट टू त्यांचं सॅटिस्फॅक्शन विथ वाढून जो फ्लॅट मिळणार आहे. आपण जे मार्केट स्टँडर्ड मध्ये जे चालू आहे, जे एक्सपेक्टेड आहे, आपण तेच त्यांना दिलं. प्लस आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट पण दिला त्यांना, जेणेकरून त्यांचं बजेट पण सांभाळलं जाईल, ऍट द सेम टाइम त्यांना नवीन घर पण मिळेल आणि क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज नाही होणार. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन, एक यंग इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी पण शिक्षण घेतलेलं आहे, आता तुम्ही नाशिकमध्ये पण काम करताय, एक कुठेतरी असं वाटतं की अरे माझं नाशिक पण पुण्या मुंबईसारखं का पुढे नाही, आणि जर असायला पाहिजे तर मग आता शासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे? जेव्हा आपण एखाद्या शहराच्या विकासाबद्दल बोलतो आहे तेव्हा पहिला मुद्दा म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटी अतिशय सुंदर होत चाललेली आहे नाशिकची. आता समृद्धी महामार्ग जोडला आहे, सुरत चेन्नई होतो आहे. त्यासोबतच हे पण महत्वाचं आहे की जे लोकल ट्रान्सपोर्टेशन नाशिकचं आहे त्याच्यात मग EV बसेस असतील किंवा मेट्रो आहे, हे सगळं इम्पॉर्टंट आहे.
जेणेकरून कनेक्टिव्हिटी फास्ट होईल, तुम्ही जोडलं जाल सगळीकडे. ऍट द सेम टाइम जेव्हा सिटीचं एक्सपान्शन होत आहे, ही कनेक्टिव्हिटीज तुम्हाला हेल्प करणार आहे. नाही तर मग लोक असा विचार करतील की एवढ्या बाहेर कशाला घर घ्यायचे. पण जर कनेक्टिव्हिटी असेल तर लोक हमखास विचार करतात तिथे घर घेण्याचा. आणि नुसतं घर घेण्याचंच नाही, पण ऍट द सेम टाइम जेव्हा कनेक्टिव्हिटी वाढते, शहर पण एक्सपांड होतं आणि एक मदत होते शहराच्या विकासासाठी. बरोबर. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे मांडले. ईव्ही सारख्या बसेस आहेत किंवा आता मेट्रो आहे किंवा चांगले रस्ते असतील, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे त्या सगळ्यासाठी असं तुम्हाला वाटतं? कुठून सुरुवात केली पाहिजे? आता जसं आता थोड्याच वर्षात कुंभमेळा येतोय नाशिकला. कुंभमेळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण अशा केल्या पाहिजे की सस्टेनेबल कसं करता येईल. म्हणजे ज्या कार्ड्स असतात त्या ईव्ही असल्या पाहिजे किंवा ईव्ही ट्रान्सपोर्टेशन असलं पाहिजे. नाशिक टू त्र्यंबकेश्वर ऑलरेडी ईव्ही बसेस आहे, त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. इन जनरल नाशिक शहरातच लोकांना फिरण्यासाठी, साईटसीइंग करण्यासाठी ईव्ही सुविधा असली पाहिजे. याच्यानंतर सस्टेनेबल ग्रोथ कडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. याच्यासोबत वेस्ट मॅनेजमेंट पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? स्टील निवडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायमीटर आहे स्टीलचं, दुसरं म्हणजे वजन आहे, तिसरं म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे स्टीलची. याच्यानंतर ते किती गॉजचं आहे किंवा ते पर्टिक्युलर जे मेन्शन केलेले आहे त्याचे पॅरामीटर्स ते आहेत की नाही हे चेक करणं महत्वाचं आहे. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कधी? हो, आयकॉन स्टील एका प्रोजेक्टसाठी वापरलं आहे. बरोबर. आणि आता पण पुढे वापरणार आहोत. म्हणजे ऑलरेडी आमचं झालंय कनेक्ट आणि ऑर्डर पण दिली आहे. तर मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगणार? आयकॉन हे अतिशय एक चांगलं ब्रँड आहे, ज्यांची सर्व्हिस आणि डिलिव्हरी नेहमी चांगली आहे आणि दे हॅव ऑलवेज बीन प्रॉम्प्ट सर्व्हिसमध्ये. जेव्हा हवंय तेव्हा मटेरियल डिलिव्हर करतात आणि हीच त्यांची खासियत आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच काम करताना थोडा स्ट्रगल असतो काहीतरी, तर मग असं कुठली एखादी साईट आहे का जिथं काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत किंवा वडिलांची मदत घेतलीत? कसं एखादा प्रसंग? आम्ही एका प्रीमियम एरियात काम करत होतो, जिथे फुटिंग मध्ये काय झालं की फुटिंग अजून झालेली नव्हती, पण मग जमिनीतनंच पाणी यायचं. अच्छा. आणि त्याच्यामुळे आमच्या प्रोजेक्टमध्ये डिले व्हायला लागला आणि आम्ही ते करू शकत नव्हतो. म्हणजे प्लॅनिंग पुढे सरकत होतं आणि अचीव्ह नव्हतं करत आम्ही आमचं टार्गेट. बरोबर. मग आम्ही रोज पाणी काढायचो, पण कळायचंच नाही की अरे परत पाणी कसं काय भरतं आहे. बरोबर. मग वडिलांचा सल्ला घेऊन आपण सेम टाइम मध्ये पाणी काढून, पाणी मोकळं करून, तिथे ड्राय करून ऍट द सेम टाइम फुटिंग भरून घेतल्या. जेणेकरून काय झालं की नंतर मग पाण्याची समस्या आली नाही. फुटिंग झाल्यामुळे ते पॅक झालं, त्याच्यावर माती आली आणि मग आम्ही त्या स्टेजवरनं वर आलो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यांसाठी सल्ला हाच आहे की जसं आम्ही पहिल्यापासून बोललोय की क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. पॅरामीटर्स नेहमी चेक करून घ्यायचे. नेहमी IS स्टँडर्डचे मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुमची कुठल्याही मटेरियल मध्ये चूक होता कामा नये. आणि तुमचा कस्टमरही सॅटिस्फाईड राहतो जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या पॅरामीटर्सचं मटेरियल वापरतायत तेव्हा. नक्कीच. सो हे होते इंजिनियर साकेत सायनकरजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटी फार महत्वाची आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे त्याचे इनपुट जर चांगले क्वालिटीवाले असेल, अर्थात सगळं मटेरियल जर तुम्ही क्वालिटीचं वापरलं तर येणारं जे आउटपुट आहे ते पण तेवढंच क्वालिटीवालंच होईल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. आणि आता तर मी असं म्हणेन की सुरुवात आहे जस्ट असं, तर त्यामुळे असं भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.